नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराण बघत आहोत. आत्ता या एपिसोडमध्ये मी एकादश स्कंद 11वा स्कंद याला सुरुवात करते. एपिसोड नंबर 29 याला मी आता सुरुवात करते. परंतु एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमं महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. एकादश स्कंद याला आपण आज सुरुवात करणार आहोत. विषय आहे मुक्ती. विषय आहे मुक्ती म्हणजे काय तर वेदांताचं आपल्याला असं सांगणं आहे की आपलं खरं स्वरूप जे आपण समजतो की माझं खरं स्वरूप मला कोणी विचारलं तर मी सांगेन हे काय माझं शरीर आणि मन हे माझं खरं रूप आहे. तर तसं नसून आपलं प्रत्येकाचं खरं स्वरूप हे आपल्यामधील जे ईश्वरीय तत्व आहे किंवा आत्मतत्व आहे ते आपलं प्रत्येकाचं खरं स्वरूप आहे. परंतु यावर आपला विश्वास बसत नाही. आपण शरीर आणि मनाशी एवढ्या घट्टपणे निगडीत झालेलो असतो, त्याच्याशी जोडले गेलेलो असतो की आपल्याला आपल्यातील आत्मतत्वाची अनुभूती न आल्यामुळे आपल्याला वेदांत जे सांगतोय की तुमचं खरं स्वस्वरूप हे तुमचं आत्मस्वरूप आहे त्यावर आपला विश्वास बसू शकत नाही. मग त्यासाठी श्रवण मनन चिंतन या गोष्टींचा आधार घ्यायला वेदांत आपल्याला सांगतो. आपण म्हणजे शरीर आणि मन का नाही याची कारणं आपल्याला सांगता येतात. शरीर आणि मन हे नेहमी बदलत असतं. आपल्याला अनुभव आहेच. बालपणाचं माझं शरीर ते आत्तापर्यंतचं माझं शरीर यामध्ये अनेक बदल होत राहतात. परंतु तसं असून सुद्धा म्हणजे शरीरामध्ये जरी बदल होत असले तरी सुद्धा मला असं वाटतं की मी मात्र तीच आहे. बालपणची मी कोणीतरी वेगळी, तरुणपणची मी कोणीतरी वेगळी असं मला वाटत नाही. एकसंघपणे मी तीच ती आहे असं मला वाटतं. मग एकाच वेळेला मी जेव्हा शरीर म्हणजे मी म्हणते एकाच वेळेला शरीर बदलणारी मी आणि त्याच वेळेला त्यातली न बदलणारी मी हे दोन्ही एकाच वेळेला
कसं काय होऊ शकेल. त्याचप्रमाणे शरीर हे अनुभवलं जातं, ते बघितलं जातं. या दृष्टीनं शरीराचा जो विटनेस आहे, साक्षी तत्व आहे, आत्मतत्व जे आहे, जे शरीरातील बदलांना निहाळतं, शरीर अनुभवलं जातं, ते बघितलं जातं आणि बघणारा हा त्याच्यापासून कोणीतरी वेगळा आहे. यासाठी दृश्य विवेक ही पद्धती अवलंबली केली जाते. म्हणजे काय, तर जे बघितलं जातं ते आणि बघणारा जो आहे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं की माझे डोळे या पुस्तकाला बघतात, बरोबर. हे पुस्तक किंवा वही ही गोष्ट वेगळी आहे आणि बघणारे माझे डोळे हे वेगळे आहेत. मग आता या बघणाऱ्या डोळ्यांना कोण बघतं, तर माझं मन बघतं. अशा दृष्टीनं की डोळे व्यवस्थित आहेत ना, काही प्रॉब्लेम नाही ना, या दृष्टीनं मन माझं डोळ्यांकडे बघतं. आता मनाला बघणारा कोण आहे, तर मनामध्ये नाना विकार आणि नाना वृत्ती येत जात असतात. भावना येत राहतात, भावनांचे कल्लोळ येत राहतात, ते बदलतात. तर असे हे सगळे जे बदल आणि वृत्ती आहेत, त्या मनाला बघितलं जातं. ते आहे आपल्यातील साक्षी आत्मतत्व. परंतु हे तर द्वैत झालं की आपण काय सिद्ध केलं की बघितलं जातं ते म्हणजे शरीर आणि मन आणि बघणारा हा वेगवेगळा आहे. म्हणजे या दोन गोष्टी सिद्ध होतात. मग हे अद्वैत हे अजून कुठे आपण सिद्ध केलं, तर त्यासाठी पुढे असं सांगितलं जातं की शरीर आणि मन किंवा जगतातील प्रत्येक गोष्ट जरी आपल्याला वेगवेगळी निराळी भासत असली तरी सुद्धा प्रत्येकाचं जे एक्झिस्टन्स आहे, अस्तित्व आहे, माझा जो आहेपण आहे, माझं हे जे अस्तित्व आहे, ते माझं स्वतःचं एकट्याचं आहे का, स्वतंत्र आहे का, नाही. तर ते मला आत्मतत्वाकडून आपल्याला प्रत्येकालाच हे एक्झिस्टन्स उसणं मिळालेलं आहे. ते स्वतःचं माझं एकट्याचं स्वयंभू नाही. जगताचा हा जो डोलारा आपल्याला दिसतो, कितीही विविध पूर्ण गोष्टी, हजारो लाखो गोष्टी जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा हे जे वेगवेगळेपण आहे ते सगळं वरवरचं आहे. नाम रूप रंग आकार हे प्रत्येकाचे वेगळे आहेत, त्याबद्दल काही संशय नाही. परंतु प्रत्येकाचा आतील जो गाभा आहे, सारभूत तत्व जे प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, ते मात्र केवळ आणि केवळ एकच आहे. विविधता जी दिसते ती त्यावरील वेगवेगळ्या नाम रंग रूप आकारामुळे, नाहीतर प्रत्येकाच्या आतील जो गाभारा आहे, जे मूळ तत्व आहे, ते मात्र एकच एक आहे. या दृष्टीनं ब्रह्मसत्य जगत मिथ्या असं म्हटलं जातं. म्हणजे परब्रह्म तत्व हे एकमेव जगतामध्ये सत्य गोष्ट आहे. आणि जगत मिथ्या, मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या म्हणजे खोटं नाही, तर मिथ्या या अर्थानं आपण म्हणतो की जगत जरी लाखो गोष्टींनी भरलेलं असलं तरी सुद्धा हा जो डोलारा आहे तो विनाशी आहे, बदलता आहे. कधी ना कधी प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी, या अर्थानं जगताला मिथ्या म्हटलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या आतील सारभूत तत्व हे मात्र एकमेव आहे. ते सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. हा अद्वैत सिद्धांत म्हणून याला म्हटलं जातं. ब्रह्म सत्य जगत मिथ्या हेच तत्व, अद्वैताचं सिद्धांत
परमेश्वरांनी उद्धवाला उद्धव गीतेमध्ये समजावून सांगितला. आता आपण यामध्ये बघूया यदुवंशाच्या नाशाची कारण. भगवंतांनी सगळ्या असुरांना नष्ट केलं, पण आपलेच यदुवंशीय लोक मात्र बलवान आणि असुरी वृत्तीचे होत चाललेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आत्ता माझा यांच्यावर अंकुश आहे म्हणून सगळं ठीक आहे, पण जेव्हा आता मी अवतार समाप्ती करीन आणि माझ्या वैकुंठ लोकाला मी परत जाईन, तेव्हा मात्र यदुवंशीयांच्या आसुरी वृत्तीवर कुणाचाही वचक राहणार नाही, कुणाचाही अंकुश राहणार नाही. आणि म्हणून मी जाण्यापूर्वी मीच या यदुवंशीयांना समाप्त करून जातो. त्यांना ब्रह्मशाप मिळेल अशी योजना भगवंतांनी केली. त्यांनी सगळ्यांना द्वारका सोडून पिंडारक क्षेत्रामध्ये राहायला सांगितलं. द्वारका सोडून सगळेजण पिंडारक क्षेत्रामध्ये राहायला गेले. सगळे यादव पुत्र आणि भगवंतांचा पुत्र तिथे खेळत असताना ते ऋषींच्या जवळ जाऊन पोचले आणि त्या ऋषींची चेष्टा टिंगल-टवाळी करण्याचं या मुलांच्या मनात आलं. मग त्यांनी काय केलं, भगवंतांचा पुत्र जो सांब होता त्याला गर्भवती स्त्री प्रमाणे त्याची वेशभूषा केली, त्याला नटवलं आणि ऋषींसमोर त्याला ते घेऊन गेले. आणि मग त्यांनी चेष्टेच्या सुरात त्यांना विचारलं, ऋषी मुनी हो, आम्हाला सांगा की या गर्भवती स्त्रीला पुत्र होईल की कन्या होईल. ऋषी मुनींच्या प्रकार लक्षात आलं की हे सगळे जण आपली टिंगल करत आहेत. ते रागानं त्यांना म्हणाले की ना पुत्र ना कन्या, परंतु याच्या गर्भातून लोखंडाचं मुसळ बाहेर पडेल आणि ते तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करून टाकेल, असा ब्रह्मशाप त्यांना मिळाला. यदुकुमार घाबरून गेले आणि खरंच सांबाच्या वस्त्रामधून लोखंडी मुसळ तुकडा मोठा बाहेर पडला. त्याचे चूर्ण त्यांनी केलं, परंतु एक छोटा तुकडा तरी सुद्धा राहिलाच. ते चूर्ण त्यांनी समुद्रामध्ये फेकलं आणि तो छोटा तुकडा सुद्धा त्या पुत्रांनी समुद्रामध्ये फेकून दिला. सर्व चूर्ण किनाऱ्यापाशी आलं आणि एरका गवताच्या रूपानं ते उगवलं. जो लोखंडी तुकडा त्यांनी समुद्रामध्ये फेकलेला होता तो माशाने गिळला आणि कोळ्याने माशाला पकडून त्याला तो तुकडा मिळाला. त्यानं तो लोहाराला दिला. लोहारानं बाण टोकदार करण्यासाठी तो तुकडा वापरला आणि एक पारधी तो घेऊन गेला. इकडे ब्रह्मशापामुळे द्वारकेमध्ये अपशकुन व्हायला लागले. तेव्हा भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं की आता प्रभास क्षेत्री तुम्ही जाऊन तपस्या करा, यज्ञ याग करा, धर्मकृत्य करा, कारण तुम्हाला जो शाप मिळालाय त्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे सगळेजण प्रभास क्षेत्री गेले. उद्धवाला मात्र कळून चुकलं की काहीतरी गंभीर होणार आहे. तेव्हा त्याला जवळ घेऊन भगवंत असं म्हणाले की बरोबर 7व्या दिवशी द्वारका समुद्रामध्ये विलीन पावेल. उद्धवाला मात्र त्यांनी बद्रिकाश्रमामध्ये पाठवून दिलं. का? कारण उद्धव हा भगवंतांची जणू प्रतिकृती होता आणि भगवंतांना असं वाटलं की याच्या रूपानं हे जे आत्मज्ञान मी दिलेलं आहे ते त्याच्या रूपानं शिल्लक राहील आणि तो ते
सगळ्या जगाला वाटेल. पुढे मग खरोखर यादव एकमेकात क्षुल्लक कारणावरनं लढू लागले, भांडू लागले, युद्ध झाले. समुद्र तीरी एरका गवत उपटून ते एकमेकांवर प्रहार करू लागले आणि एकमेकांची युद्ध करून सर्व यादव वंशाचा नाश झाला. बलरामाने समुद्र तीरी बसून देहत्याग केला. भगवान पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. उजवा पाय त्यांनी लांब केला, डावा पाय दुमडला. जरा नावाचा पारधी धनुष्य बाण घेऊन आला. त्यानंच आपल्या बाणामध्ये तो लोखंडी तुकडा लावलेला होता. भगवंतांचे जे पाय होते ते त्याला हरणाच्या मुखासारखे वाटले, म्हणून त्यानं बाण सोडला. तो त्यांच्या पायाला लागला. तो पुढे आला आणि त्याला कळून चुकलं की हे हरिण नसून साक्षात भगवान तिथे बसलेले आहेत. तो अतिशय घाबरला. त्यांची त्याने क्षमा मागितलं. मला या कृत्याबद्दल तुम्ही ठार करावं अशी त्यानं विनंती केली. परंतु भगवंतांनी त्याची समजूत घातली आणि ते म्हणाले, अरे माझ्याच संकल्पानुसार हे सगळं घडत आहे. तू स्वर्गप्राप्ती तुला मिळेल. आणि मग सारथी दारुक तिथे आला. तोपर्यंत भगवंतांचा रथ वैकुंठ गमनाकडे निघालेला होता. तू सगळ्यांना द्वारकेमध्ये कळव की भगवान वैकुंठ गमन त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या अवताराची समाप्ती केली. या 11 स्कंद मध्ये आपण आता बघितलं की ब्रह्मसत्य हे एकमेव सत्य आहे आणि जगताचा डोलारा जो आपल्याला दिसत आहे ते परब्रह्माचंच अपीयरन्स आहे. यालाच अद्वैत सिद्धांत असं म्हटलं जातं. आता ऋषभदेवांचे 9 पुत्र हे परम भागवत भक्त होते. ते राजा निमीच्या यज्ञात गेले. राजा निमी हा मिथिला नगरीचा राजा होता आणि तो यज्ञ करत होता. 9 पुत्र तिथे आल्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला आणि 9 योगींना त्यानं 9 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न त्यानं विचारला की भागवत धर्म काय आहे, कशाला भागवत धर्म म्हटलं जातं. तेव्हा कवी नावाच्या योगीनं उत्तर दिलं की सर्व भार भगवंतांवर टाकून देऊन अनन्यतेनं त्यांना शरण जाऊन आपापली कर्म निष्काम वृत्तीनं करणं, मनामध्ये भगवंतांबद्दल अपार भक्ती आणि प्रेम ठेवून त्यांना शरण जाऊन आपापली कर्म करणं, सर्व कर्म त्यांना अर्पण करणं म्हणजे भागवत धर्म होय. दुसरा प्रश्न निमी राजाने विचारला, भक्ताची लक्षणं काय असतात. तेव्हा हरियोगीनं उत्तर दिलं, जो भगवंतांचा भक्त असतो त्याला भागवत म्हटलं जातं. आणि भागवत धर्माप्रमाणे दया, क्षमा, करुणा या सगळ्या सात्विक गुणांची वृद्धी मनामध्ये करून प्रत्येकामध्ये तेच ते भगवत तत्व आहे या जाणीवेनं भगवत भक्त सगळ्यांकडे प्रेमानं करुणेनं बघतो त्याला उत्तम भागवत भक्त असं म्हटलं जातं. निमी राजाने तिसरा प्रश्न विचारला, माया म्हणजे काय. तर माया म्हणजे भगवंतांचीच स्वतःची अंतर्गत शक्ती की ज्या शक्तीशी संयोग पावून जगताची निर्मिती केली जाते.
चौथा प्रश्न विचारला, मायेला पार कसं करायचं? तेव्हा प्रबुद्ध योगीनं त्यांना असं म्हटलं की श्रद्धा, विश्वास, मंत्र जप, साधना, पूजा, प्रार्थना याद्वारे आपण मायेला पार करायचं असतं. निमिराजांनी पाचवा प्रश्न विचारला, भगवंतांचं स्वरूप हे कसं आहे? मुळातलं त्यांचं मूळ स्वरूप जरी निर्गुण असलं तरी सुद्धा निर्गुणाची आराधना करणं कठीण जात असल्यामुळे त्याला आपण सगुण स्वरूपामध्ये त्याला आणतो आणि त्याची पूजा प्रार्थना करतो. पिप्पलायन ऋषींनी हे त्याचं उत्तर दिलं. प्रश्न 6वा, आपण कर्मयोग सांगावा. योगी अविक्षेत्रांनी उत्तर दिलं की कर्मयोग म्हणजे मुख्यत्वे निष्काम योग. निष्काम कर्मयोग म्हणजे मनामध्ये फळाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारची आशा मनामध्ये न ठेवता भगवंतांनी आपल्याला हे कर्म आपण त्यांच्यासाठी करतोय या भावनेनं, निष्काम निर्लेप वृत्तीनं प्रत्येकानं आपापलं कर्तव्य कर्म करणं म्हणजे कर्मयोग. प्रश्न 7वा असा विचारला गेला की अवतार म्हणजे काय, त्याच्या कथा सांगा. द्रुमिल योगीश्वर या योगीनं त्याचं उत्तर दिलं की नर नारायण हा त्यांचा प्रमुख अवतार आहे. अवतार का घेतला जातो तर समाजामध्ये जेव्हा कधी समाजाची स्थिती बिघडते, दुष्टांचं प्राबल्य माजतं, तेव्हा प्रामुख्यानं अवतार घेतला जातो. प्रश्न 8वा, अभक्तांची गती काय होते? चमस योगींनी सांगितलं की जे अभक्त आहेत ते दुर्गती प्राप्त करतात. प्रश्न 9वा निमिराजानं विचारला की प्राप्तीची साधनं कोणती? परमेश्वर प्राप्तीची साधनं कोणती? तर सत्ययुगामध्ये तप आणि ध्यान ही साधनं होती. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग, द्वापार युगामध्ये पूजा आणि कलियुगामध्ये नामस्मरण ही साधनं परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितली जातात. करभजन या योगीनं ते उत्तर दिलं. आता बघूया अवधूतांनी जे 24 गुरु मानले त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. राजा यदू यांनी अवधूत श्री दत्तात्रेय यांना अतिशय निर्भयतेनं, आनंदी मनानं विचरण करताना बघितलं. तेव्हा त्यांनी विचारलं की याचं रहस्य काय? तेव्हा अवधूतांनी सांगितलं की मी 24 गुरु मान्य केलेले आहेत. ते कोणते ते आपण बघूया आणि त्यापासून वेगवेगळे गुण अवधूतांनी प्राप्त केले होते. पृथ्वी. आता गुरूंची नावं मी सांगते. 24 गुरु त्यांनी हे मान्य केले. पहिली आहे पृथ्वी. तिच्यापासून दया आणि क्षमा हा गुण त्यांनी शिकला. दुसरी आहे वायू. सर्वत्र संचार करतो पण असंग असतो, तो कुठेही अडकत नाही. तिसरं आकाश. स्थान प्रदान करतो पण स्वतः मात्र असंग असतो. आप म्हणजे पाणी. पाणी जीवन देते, त्याप्रमाणे आपण सुद्धा सुख आणि आनंद दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. मग अग्नी. अग्नी सर्व शुद्ध करतो, पवित्र करतो, त्याला स्वतःला दोष लागत नाही. चंद्र. त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं पण मूळ स्वरूपात बदल होत नाही. सूर्य.
सूर्य जगताला प्रकाशित करतो, ही त्याची क्षमता आपण घेण्यासारखी आहे. कबूतर आसक्तीने स्वतःहून जाळ्यात जातो, त्यामुळे आसक्ती नको. अजगर समोर जे मिळेल ते तो पूर्णपणे गिळतो, जर मिळालं नाही तर तो स्वस्थ राहतो. म्हणजे जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहायला हवं. सिंधू म्हणजे सागर, गंभीरता हा त्याचा गुण घेण्यासारखा आहे. मधमाशी कोणत्याही एका स्थानामध्ये ती अडकून राहत नाही, पण सारं मात्र ग्रहण करते. पतंग पतंगाला रूपाशक्ती खूप असते आणि त्यामुळे तो ज्योतीकडे झेपावतो, स्वतःचा नाश करून घेतो. त्यामुळे रूपाशक्ती नको. गज स्पर्शाशक्ती असते, ती टाळावी. मधुआ म्हणजे मध गोळा करणारा, त्याच्यापासून लोभ नको, संग्रह नको, हे शिकायला हवं. हरिण हरिणाला नादाशक्ती असते, ती आपण टाळली पाहिजे. मीन म्हणजे मासा, स्वादामध्ये आसक्ती असते, ती आपण टाळायला हवी. पिंगला पिंगला नावाची एक वेश्या जनकाच्या राज्यामध्ये होती. पण भगवत कृपेनं तिला वैराग्य आलं आणि तिनं पिंगला गीत गायलं. हे वैराग्य आपण आणायला हवं. कुरळ पक्षी म्हणजे टिटवी, गिधाडाच्या जातीचा पक्षी असतो. तोंडामध्ये मांस त्याच्या होते, म्हणून इतर पक्षी त्याच्यावर झडप घालू लागले. तिनं मांस टाकून दिलं. म्हणजेच आपल्याला मोहापासून मुक्त होता आलं पाहिजे. अर्भक ते भूतकाळात लहान बाळ, भूतकाळात ते रमत नाही, भविष्याचा ते विचार करत नाही, त्याप्रमाणे आपण वृत्ती आणायला हवी. कुमारी ती धनधान्य कांडू लागली, बांगड्यांचा आवाज येत राहिला. जेव्हा तिनं सगळ्या बांगड्या काढल्या, एकच आवाज ठेवला, एकच बांगडी ठेवली, तेव्हा आवाज येईनासा झाला. एकच म्हणजे काय? अद्वैतामध्ये राहायला आपण शिकलं पाहिजे. शरकृत बाण बनवणारा, त्याची जी एकाग्रता आहे, ज्या एकाग्र वृत्तीनं तो बाण बनवतो, ती आपण घ्यायला हवी. सर्प हा नेहमी दुसऱ्यांच्या बिळामध्ये राहतो. जो संन्यस्त वृत्तीचा आहे त्यानं दुसऱ्यांच्या घरामध्ये राहावं. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? आपलं जरी स्वतःच घर असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण आसक्त होऊ नये. उर्ण नाभी म्हणजे कोळी, आपल्याच तोंडातून तो जाळं विणतो, फिरतो, रमतो. परमात्मा सुद्धा हा एकमेव आहे. अद्वैतामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे. सुपेशकृत म्हणजे भुंगा, अळीला कोशामध्ये बद्ध करून ठेवतो आणि भुंग्याचा विचार करत करत तो स्वतः भुंगा होतो. आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे 24 गुरु अवधूतांनी मानलेले आहेत. आता बघूया ऐलगीत. राजा पुरुरवा हा उर्वशी या अप्सरेमध्ये अतिशय आसक्त होता. परंतु एक दिवस त्याला वैराग्य आलं आणि त्याला असं वाटू लागलं की मी किती ह्या देहाशी आसक्त झालेलो होतो. काम वासनेपासून त्यानं स्वतःला मुक्त करून घेतलं. तेच त्याचं ऐलगीत.
क्रियायोग, पूजा अर्चा मनन आणि मग निर्गुणाकडे जाणे हा क्रियायोग भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. आधी सगुण साकाराची पूजा करणं, प्रार्थना करणं, त्याच्यामध्ये मन एकाग्र करणं आणि मग पुढे यांच्या सहाय्यानं निर्गुण परमतत्वामध्ये मिळून जाणं हा क्रियायोग भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. नंतर येतं भिक्षुगीत. अवंती या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय धनवान होता. अतिशय कष्ट करून त्यानं संपत्ती जमवलेली होती, परंतु तो अतिशय कंजूष वृत्तीचा होता. त्यानं आपल्या कुटुंबाला आणि स्वतः सुद्धा त्या धनाचा कधी उपभोग घेतला नाही. हळूहळू त्याची धनसंपत्ती ही हळूहळू नष्ट होत गेली. तसतसे लोक त्याला विचारेनासे झाले आणि मग त्याला आपल्या वृत्तीचा पश्चाताप होऊ लागला. तो आत्मचिंतन करू लागला आणि मग तो म्हणू लागला की परमेश्वरानं माझं सगळं धन हिरावून घेतलं ते एक प्रकारे बरंच झालं, म्हणून मला या आत्मज्ञानाचा शोध घ्यावासा वाटू लागला. आणि मग त्यानं म्हटलं की मनुष्याला जे दुःख प्राप्त होतं त्यासाठी तो स्वतःच त्याला जबाबदार असतो. आपण कसं आहे, दुःख आलं की आपण आपलं कर्म, आजूबाजूची माणसं, नंतर या सगळ्या गोष्टींना आपण दोष देतो. ग्रह, नक्षत्र, तारे, देवता या सगळ्या गोष्टी आपल्या दुःखासाठी जबाबदार असतात असं आपण मानतो. पण तसं नसून हा सुख दुःखांचा खेळ केवळ आणि केवळ आपल्या मनानच निर्माण केलेला असतो असं तो भिक्षुक गीतामध्ये तो सांगतो. त्यामुळे या मनाला अमन करणं आणि ते मन भगवंताच्या चरणी अर्पण केल्यानं आपल्याला दुःख होत नाही. आता येतं हंस आख्यान. सनत कुमारांनी ब्रह्मदेवांना प्रश्न केला की संसारामध्ये अनेक विषय उपभोग आपल्या मनाला त्रास देत असतात. म्हणजे कधी कधी समजत नाही की मन विषयांमध्ये आसक्त आहे की विषय मनामध्ये घुसलेले आहेत. दोघांची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊन जाते आणि कळेनासं होतं की हा संसार, हा भवसंसार आपण पार कसा करायचा. तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीमध्ये गुंतलेले होते, त्यामुळे ते त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून प्रत्यक्ष भगवान हंसाचं रूप घेऊन तिथे आले आणि सनत कुमारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. हंस म्हणजे अहम अधिक सहा. हंस शब्दात अचा लोप होतो. हंस हा पक्षी निरक्षीर विवेक जाणतो. म्हणजे काय की दूध आणि पाणी या दोन घटकांना तो वेगवेगळं करू शकतो. हाच त्याचा विवेक क्षमता मानली जाते. अगदी त्याच प्रमाणे ज्ञानी सुद्धा आत्मा आणि अनात्मा यातील फरक तो जाणू शकतो, वेगवेगळं करू शकतो. भगवान त्याला म्हणाले की मन आणि विषय यांना तुम्ही सत्य मानलं ही तुमची चूक आहे. त्यांना स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही. या दोन्ही
माईक गोष्टी आहेत, आत्म्यावर त्या आरोपित केलेल्या आहेत. आत्मतत्वामध्ये ना मन आहे ना त्याचे विषय आहेत. आत्मतत्व जे तुमचं खरं स्वरूप आहे ते या सगळ्याच्या अतीत आहे. या दृष्टीनं तुम्ही बघायला हवं. इथे अध्याय 11 स्कंद 11 इथे समाप्त होतो. प्रामुख्यानं यामध्ये भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं आहे की आपलं स्वतःचं स्वस्वरूप आत्मस्वरूप हेच आपलं खरं स्वरूप असून शरीर आणि मन हे आपलं खरं स्वरूप नाही. त्यामुळे मन आणि बुद्धी शांत करून ती जी स्वैरपणे मन जे फिरत असतं, वेगवेगळे विचारांवर ते आदळत असतं, तसं न करता मनाला एकाग्र चित्तानं शांत चित्तानं जर आपण एकाच परमेश्वर तत्वावर त्याला जर एकाग्र केलं तर आपल्याला आपल्यातील आत्मतत्वाची अनुभूती ही निश्चितपणे येऊ शकते. कारण तेच एक केवळ परमसत्य आहे. यालाच वेदांताचा अद्वैत सिद्धांत असं म्हटलं जातं. उद्धव गीतेमध्ये हाच अद्वैत सिद्धांत भगवंतांनी उद्धवाला समजावून सांगितला. तर असा हा मुक्ती प्राप्त करण्याचा जो स्कंद आहे, मोक्षाचा सिद्धांत भगवंतांनी जो सांगितला आहे त्यावर प्रत्येक साधकानं मनन चिंतन करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. 11वा स्कंद मी इथे समाप्त करत आहे. हा एपिसोड जरी मी समाप्त करत असले तरी भागवताचा पुढचा स्कंद घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून मी विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला, YouTube वरील चॅनलला तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. या एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.